नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले, 10-12 दिवस झाले आपले व्हिडिओ नाही आहे. तर काही कामानिमित्त आपण बाहेर गावी गेलो होतो शेतकरी मित्रांनो. त्यानिमित्त आपले काही व्हिडिओ आलेले नाही. पण अजूनही समोर आपले व्हिडिओ येत राहतील, जसा वेळ भेटला तसा शेतकरी मित्रांनो. आणि आज सकाळी पण लाईव्ह आलेलो होतो आपण. बरेच शेतकरी आले होते लाईव्हला. तुमचे पण खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे गव्हाचं जे तणस आहे हे पेटवावी की नाही पेटवावं. तर बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट येत आहे पेटवावं की नाही पेटवावं. तर याच विषयावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही जर शेतकरी मित्र नवीन असाल आपल्या चॅनलवर, आपली माती आपले लोक या चॅनलवर, यूट्यूब चॅनल, तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो. आणि व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. चला तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण यावर्षी गहू पेरलेला होता. नोव्हेंबरमध्ये 21-22 तारीख होती गहू पेरण्याची. आणि गहू पेरला, गहू निघाला. आपण एकरी गहू पेरला होता 55 किलो सरीचा होता. आणि शेवटपर्यंत तुषार सिंचनचं पाणी होतं शेतकरी मित्रांनो. शेवटपर्यंत तुषार सिंचनचं पाणी होतं, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बघा. आणि हा गहू होता नर्मदा सागर. आणि आपल्याला गहू पिकला, आपल्याला पूर्ण 8 एकरच्या प्लॉटमध्ये 150 क्विंटल गहू झाला शेतकरी मित्रांनो. 150 क्विंटल गहू झाला. आणि विकला पण 135 क्विंटल गहू विकला. भाव भेटले नाही. यंदा गव्हाचं उत्पादन बंपर उत्पादन झालं. 2175 रुपयानं गहू विकून टाकला मी. कारण की गहू इथला मोठा गहू ठेवायला जागा नव्हती, पूर्ण विकून टाकला. आणि 15 क्विंटल घरी आहे, घरी खाण्यासाठी नाही का. तर अशा पद्धतीनं आपण यावर्षी गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो. माझं जे काही नियोजन आहे शेवटपर्यंत तुषार सिंचन आहे. गहू पडला नाही शेतकरी मित्रांनो. बरेचसे शेतकऱ्याचे गहू पडले. कशा पद्धतीने नियोजन केलं मी यूट्यूबवर माझे व्हिडिओ अपलोड आहेच, प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. तर आजचा विषय कसा आहे, हा गहू पेटवावं का, म्हणजे गहू काढणीनंतर बघा. आता काही शेतकरी म्हणतात याला नांगरटीच्या सहाय्याने जमिनीत दाबवा. तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे याचं खत होते हे तुमचं बरोबर आहे. पण शेतकरी मित्रांनो, याला बुरशी तयार होते शेतकरी मित्रांनो. याला खाण्यासाठी एक बुरशी येते. हे बुरशी आल्यानंतरच ह्या सडतो. आणि ते बुरशी आपल्या पिकाला लागतात, आपल्या पिकाची मुळं सडतात. माझा अनुभव आहे, हे पहिलंच वर्ष नाही शेतकरी मित्रांनो गहू पेरण्याच्या 8 एकराचं. मी याच्यानंतरही गहू पेरलं आहे. मी बारीक केलेला माझे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. तर बुरशी आली होती शेतकरी मित्रांनो. आणि पाणी येतो, पाणी मुरत नाही. जर समजा शेतकरी मित्रांनो आपण जर याला बारीक केलं, हे बारीक होत नाही. आणि हे जर असंच जर एका ठिकाणी जर असं मातीत राहिलं ना, तर तिची माती अर्धी कोरडी राहते आणि ओलसर राहते. आणि तिथे येते बुरशी. कोणतं आपलं सोयाबीन पेरताना सोयाबीन बीज असलं किंवा कॉटन बीज असलं किंवा तूर असली, तर ते तिथं उगवण होत नाही शेतकरी मित्रांनो. तर याचा योग्य काय आहे, कशा पद्धतीने करायचं, तर याचं असंच आहे. मजुराच्या साहाय्याने आपण एका गड्डा करून एका शेतात हे जमा करायचं आणि सडू घालायचं. आणि त्याच्यात 1-2 टनला शेणखत टाकायचं. तर ते योग्य पद्धत आहे शेतकरी मित्रांनो खत तयार करण्याची. याच्यात सिलिकॉन घटक आहे. कॉटनसाठी उपयुक्त आहे, पोषक आहे. चांगला कापूस येतो, चांगले फळधारणा होतात, चांगले फुल येतात. तर आता जर हे पेटवलं तो नुकसान होत नाही शेतकरी मित्रांनो. काही शेतकरी मित्र म्हणतात की माती गरम येते, मातीचे अणुरेणू जळतात. काही जळत नाही शेतकरी मित्रांनो, जळत नाही, नुकसान होत नाही शेतकरी मित्रांनो. कारण की आता बरेच वर्ष झाले आपण शेती करतो. याच्या अगोदरही गहू पेटवायचे शेतकरी मित्र नाही का. ज्या शेतकरी मित्रांना खत तयार करण्यासाठी येतं, मग नंतर खत तयार करायला लागले नाही का, तरी उत्पादन होते शेतकरी मित्रांनो नाही का. तर जास्तच जर माती तापली, जास्तच माती गरम आली, तेव्हा त्याच्यातले अणुरेणू घटक जळतात. पण आता आपण साधारण एक काडी जर लावली, एका घंट्यात पूर्ण हे वावर जळून होतं. तर जास्त काही परिणाम आपल्या मातीतले अणुरेणू जळत नाही, नष्ट होत नाही. तर नष्ट कसे होतात, एकाच ठिकाणी जर आपण एखादं कुटार जाळलं, एकाच ठिकाणी ढीग लावला, तिथची माती गरम येऊन तिथली माती लालसर येऊन ते माती बंजर होऊन जाते. म्हणजे तिथं कोणतंच म्हणजे बीज अंकुर येत नाही. माती लाल नाही आली पाहिजे.
तिथं फरक पडतो. पण इथे बातच पेटतो ह्यो गहू. आणि आपण जर आता ह्या गहू पेटवला, बघा आता जर ह्या गहू पेटवला, याच्यात काय आहे शेतकरी मित्रांनो, हे बघा गांजर गवत आहे, याचं बी पडलं आहे नाही का, पड्डी आहे आपल्या याच्यात, दुधी आहे, हे पूर्ण जळून जाईल, पूर्ण जळून जाईल. आणि याची बुरशी येणार नाही शेतकरी मित्र, कारण याची बुरशी येते 100% बुरशी येते. हे बघा याचे हे जे नळ्या असतात ना, मी माझा अनुभव सांगून राहिलो शेतकरी मित्रांनो, मी बारीक केलेला आहे, रोटावेटर 2 रोटावेटर मारले, खर्च खूप आला. बघा तो अनुभव शेअर करता आहे. बघा याच्यात पाणी राहतं जमा, हे सडत नाही लवकर एकाएकी, हे सडत नाही, याला 2 वर्ष लागतं सडायला. आणि या वर्षी पाणी कमी आहे नाही का, तर या वर्षी पाणी कमी आहे म्हणतात वेद तज्ञ लोक सांगतात. या वर्षी जर पाणी कमी आला आणि हे असंच राहिलं तर बुरशी साहजिकच आहे शेतकरी मित्रांनो, येणारच. आणि पाणी जास्त आला तर हे पाणी धरून ठेवते, या पोंगडीत पाणी धरून ठेवते, निचरा होत नाही आणि त्याने सळ येते नाही का, तिथेही मग हुमणी अळी तयार होते. तर असं होऊ नये तर आपण काय करायचं, आपल्या जमिनीची पत कायम ठेवण्यासाठी हे पेटून टाकायचं. खत होते मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण बुरशीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो शेतकरी मित्रांनो. आणि आपल्याला खत टाकायचंच आहे तर शेणखत टाकूया शेतकरी मित्रांनो. आपण 1 वर्ष लेट झालं तर चालेल नाही का, शेणखत टाकूनच आपण आपली जमीन सुपीक करू शकतो. शेणखत, गांडूळ खत नाही का, हे काडी कचराचं खत जर आपल्याला पाहिजे असेल तर हे पहिले याचं खत तयार करावं लागेल. असंच खत तयार होत नाही शेतकरी मित्रांनो, याला तयार करायला उशीर लागतो. याला जर बारीक केलं बुरशी येणार, आपला काही झाडं काही ठिकाणी बुरशी येणार, काही ठिकाणचे झाडं मरणार नाही का, खूप सामना करावा लागतो मग आपल्याला. कारण की याच्या अगोदर मी हे पूर्ण 8 एकराचा प्लॉट 2 वेळा बारीक रोटावेटर करून बारीक झालेले नाही. आणि कमी जास्त पाणी येतो बुरशी येणारच आहे. असं होऊ नका देऊ शेतकरी मित्रांनो, तुम्ही पेटून टाका, ह्या खतामागं लागू नका नाही का, माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही करू शकता नाही का. बरेचसे शेतकरी पेटून देतात आणि वाही करतात, आणि काही शेतकरी मित्र नागरटी करतात, त्याच्यात जाळून देतात. तुम्ही काय करता शेतकरी मित्रांनो, नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. या तणकट पेटून देता, हे पेटून देता तुम्ही की मजुराच्या सहाय्याने जमा करून एका गड्डे टोकून शेणखतामध्ये जाऊन याचं खत तयार करता, की डायरेक्ट नागरटी करता, याच्यात नागरटीमध्ये दाबता, कोणता पर्याय आहे तुमच्याकडे. आता मी तर हे पेटूनच देणार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सांगा नाही का, काय फायदा राहील आपल्याला जर हे पेटवलं तर याच्या अंदरचं जे काही बीज तयार झालेलं आहे तणकटाचं, जे तिखीचं बीज आहे, गाजर गवताचं आहे, दुधी आहे, हे पूर्ण नष्ट होऊन जाईल पेटून, याचं बी राहणार नाही, तणकट कमी येणार पुढील हंगामासाठी, खरीप हंगामात. तुमचं मत काय म्हणते नक्की आपल्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.